नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पहा, आजचं जे काही कामकाज झालेलं आहे म्हणजे अतिशय सुंदर एक बेरिश कॅन्डल. जर डेली बेसिसवरती आपण कॅन्डल पाहिली तर एक चांगली मोठी बेरिश कॅन्डल तुम्हाला दिसते आहे. परंतु जी व्होलॅटिलिटी आज दिवसभराच्या कामकाजामध्ये झाली आहे ना, ती कदाचित तुमची या कॅन्डलवरून लक्षात येणार नाही. परंतु जे काही फॉर्मेशन बनतं आहे ना, ते एकदा समजून घेऊयात आणि मग उद्यासाठी आपण काय करता येईल ते पाहूयात. पहा, गेली 1-2 आठवड्यापासून आपण जी चर्चा करतोय की मार्केट बेरिश फॉर्मेशनमध्ये आहे आणि काल की परवाच मी आपल्या टेलिग्राम चॅनलला मेसेजही केला होता की ही जी मुवमेंट येईल ना 1-2%ची, त्याने कुणीही हुरळून जाण्याची आवश्यकता नाही आहे. बरेच जण इथे या पद्धतीचं फॉर्मेशन बनवून तयारीतही झाली होती की आता मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार, मार्केट नवीन आहे 24,425,000ची चर्चा सुरू झालेली होती. ते येईलही, येणार नाही अशातला भाग नाही. परंतु सध्या ते फॉर्मेशन नाही आहे. ही ट्रेंड लाईनच अजून मार्केटला ब्रेक झालेली नाही आहे. या ट्रेंड लाईनविषयी खूप चर्चा झालेली आहे. विकली अनालिसिस असेल, डेली अनालिसिस असेल, तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा जाऊन ते चेक करा. त्यामुळे अजूनही आपण बेरिश फॉर्मेशनमध्ये आहोत हे लक्षात घ्या. आणि आजची कॅन्डल महत्त्वाची का आहे तर गेल्या 7 दिवसाचं जर कामकाज आपण पाहिलं पूर्ण, म्हणजे या ज्या 6 कॅन्डल तुम्हाला दिसतात 1, 2, 3, 4, 5 आणि 6, या 6 दिवसांचा जो काही हाय आणि लो हे दोन्हीही आजच्या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे. म्हणजे पाठीमागील 7 दिवसामध्ये आजच्याच कॅन्डलने बनवलेला हाय आहे आणि आजच्याच कॅन्डलने जो बनवला आहे तो लो आहे. विशेष म्हणजे लास्ट वीकची ज्या कॅन्डलचा लो होता ना, त्याच्या खाली जाऊन बंद झालेली आहे. त्यामुळे जर क्लिअर कट फॉर्मेशन तुम्ही पाहिलं तर फक्त प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती, बाकी आता बरेचसे न्यूज येतील, तुम्हाला इतर सांगितलं जाईल की ट्रम्पचं स्वेरिंग झालं, म्हणजे शपथविधी झाला आणि त्यानंतर त्यांनी जे काही घोषणा केल्या वगैरे 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 बरंचसं काही ऐकायला मिळेल की त्याच्यामुळे मार्केट फॉल होते. तसं नाही आहे. विकली अनालिसिसमध्ये आपण चर्चा केली होती, हा फॉल होता, त्यानंतर एक छोटीशी रिट्रेसमेंट आपण पाहिली आणि त्याचा ब्रेकडाऊन आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जर हे फॉर्मेशन बनतं आहे तर ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती लेवल येते तुमच्यासाठी 23,200 आणि या कॅन्डलचा एक्झॅक्टली मिडल पॉईंट 50% ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला 23,200च्या आसपास, प्लस मायनस 10-15 पॉईंट तुम्ही करा. 5 मिनिट 15 मिनिटाची कॅन्डल लावल्यावरती तुमच्या लक्षात येईल. म्हणजे कदाचित काय होऊ शकतं, मार्केट उद्या इथपर्यंत येऊ शकतं एकदा. कशासाठी तर एस एल हंटिंगसाठी. म्हणजे 23,200पर्यंत तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी यूज करणार आहात आणि मग त्यानंतर इथून एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. याच्यात एस एल जाण्याचे चान्सेस नाही आहेत का तर आहेत, पण इथपर्यंत आपण विचारही करायचा नाही की मला बाईंग करायचं आहे. कदाचित खालून एखादं रिव्हर्सल येईल, 100-200 पॉईंट सोडून द्या. सध्याची परिस्थिती अशी आहे, पुन्हा तेच सांगतोय की 100-200 पॉईंट हातून गेल्याने काही फरक पडत नाही. त्याच्यानंतरचे 600-700 पॉईंट जे मिळणार आहेत ना त्यावरती फोकस करा. रिव्हर्सल येऊ शकतं, तुमचा एस एल हिट होऊ शकतो, नवीन फॉर्मेशन बनेल, नवीन बाईंग करा. परंतु तोपर्यंत 23,200 हे सेलिंगसाठीच आहे. आणि मागच्या आठवड्यामध्येही सांगितलं होतं, या आठवड्यामध्येही सांगितलं होतं विकली अनालिसिसमध्ये की 22,750 ही लेवल पेंडिंग आहे. मार्केटला जर वरती जायचं असेल बेटर वे आहे, 22,750 टेस्ट करू द्यात बजेटच्या अगोदर आणि मग जे रिव्हर्सल येईल ना ते कदाचित सस्टेनेबल असू शकतं. मी कदाचित म्हणतोय ते कदाचित सस्टेनेबल असू शकतं, मग आपण बाईंगचा विचार करू. पण सध्या हे पेंडिंग ठेवून जाणं, म्हणजे या मोठ्या फॉल नंतर ते पेंडिंग ठेवून जाणं लॉजिकल नव्हतं. कदाचित आता या वेळेस उद्या किंवा परवा यायला पाहिजे. सध्याचे जे फॉर्मेशन दिसतंय, आता बघूयात उद्यासाठी कशा पद्धतीचं कामकाज आपल्याला होऊ शकतं. त्यामुळे आपण 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे ना त्यावरती पाहूया. आज दिवसभरामध्ये आत्ता जी डेली कॅन्डल पाहिली ना ती खूप छान वाटली असेल प्रत्येकाला की हा ज्यांनी आज ट्रेड केला नाही त्यांना, कारण का असं वाटत असेल सकाळी उठलो असतो सेल केला असतं, संध्याकाळी लोला मार्केट बंद झालेलं आहे, संध्याकाळी म्हणजे 3:30ला लोला बंद झालेला आहे, पूर्ण कॅप्चर करता आला असतं. पण झाले काय पहा, एक ओपनिंग चांगलं झालेलं होतं, सगळ्यांना वाटलं होतं. जर रात्री तुम्ही गिफ्ट निफ्टी पाहिली असेल तर अगदी 200-250 पॉईंटच्या आसपास बंद एकदा जाताना पाहायला मिळालेली होती. पुन्हा ओपनिंगला फ्लॅट होती, त्यानंतर एक गॅपअप छोटंसं आणि कंटिन्युअस फॉल होतं मार्केटमध्ये, त्यावेळेस साईडवेज. आणि या ज्या 2 ते 3 कॅन्डल आहेत ना, जवळजवळ 200 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये पाहायला मिळाली. कोणतेही तुमचे ऑप्शन असतील तर ॲटलिस्ट डबल झालेले आहेत, ॲटलिस्ट डबल होताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतर पुन्हा 3 ते 4 कॅन्डलमध्ये तेवढाच फॉल, परत एक साईडवेज सेशन आणि शेवटी एक फॉल. मग याच्यामध्ये ट्रेडिंग करणं खूप अवघड आहे. म्हणून मी नेहमी काय सांगत असतो, तुमचे एक डिरेक्शन ठरवा, तुमच्या लेवल ठरवा, त्या लेवलला आल्याच्या नंतर जो काही तुमचा ट्रेड बनेल त्याचा तुम्ही एस एल घ्या किंवा टार्गेट घ्या. सध्याला मोठे टार्गेट प्लॅन करू नका. आता तुम्ही करू शकता, जसं 23,000च्या खाली मार्केट निघणार मोठे 200-250-300 पॉईंटचे. पण सध्या काय होतं, या लेवलमध्ये तुम्ही 100 पॉईंटचं टार्गेट ठेवून जर काम केलं ना तर अगदी आरामात तुम्हाला तुमचा प्रॉफिट मिळत होता. आणि इथे ज्यांनी केलं असेल, मी याच लेवलला बाईंग केलेलं होतं, डबल झाला, 50 होता 100 झाला, तो प्रॉफिट इनफ होता. त्यानंतर कोणताही ट्रेड केलेला नाही आहे. म्हणून सध्याला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो आणि तुमचे ट्रेड
हे मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहेत, FIs कंटिन्यू सेलिंग करत आहेत, अजून त्यांचं सेलिंग कमी झालेलं नाही आहे. बाकीच्या न्यूज तुम्हाला इतर ठिकाणी मिळत असतील त्या पाहून घ्या आणि त्याचं जे काही कन्क्लुजन असेल त्यानुसार ट्रेड करा. परंतु रिस्क रिवॉर्ड रेशो हा जपलाच पाहिजे, तरच तुम्ही या वेळेस टिकू शकता. आणि ऑप्शन खूप वेळ बिहेव करत आहेत, खास करून जे आता बँक निफ्टीमधून सेन्सेक्समध्ये शिफ्ट झालेत ना, त्यांनी तरी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नसेल तर एकदा जाऊन आजच्या ऑप्शनचा आणि सेन्सेक्सचा जो चार्ट आहे कम्पेअर करून पहा, बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता उद्या कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता पहा. ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 30 ते 40 पॉईंट म्हणजे 23,200 ते 240 इथपर्यंत तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये काय करणार आहात, सेल ऑन राईज, जसं आपण डेली कॅन्डलवरती सांगितलं सेल ऑन राईज. मग उद्या गॅपअप होऊ द्यात, फ्लॅट होऊ द्यात, इथपर्यंत जाऊन जर इथे एखादं बेरिश फॉर्मेशन बनते तर नक्की सेलिंग पोझिशन तुम्ही क्रिएट करू शकता. इथून तुमचं पहिलं टार्गेट हे 23,100 आणि दुसरं 23,000 किंवा 22,980 हा जो 20 पॉईंटचा झोन आहे तो इम्पॉर्टंट आहे. जर कोणत्याही कंडिशनमध्ये उद्या 22,980 ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळेल. कदाचित सुरुवातीला काय होऊ शकतं, मार्केट फ्लॅट ओपनिंग थोडं खाली जाऊन एकदा SL हंटिंगसाठी वरती येऊ शकतं. म्हणून पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला संयम खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या लेवलवरती काम करणं गरजेचं आहे. आणि खास करून बऱ्याच जणांना ती सवय असते, जर तुम्ही इन द मनी टाळून म्हणजे तुम्हाला थोडा वेळ थांबण्याची जर आवश्यकता असेल तर इन द मनी टाळून तुम्ही ॲट द मनी किंवा स्लाइटली आउट ऑफ द मनी जर ट्राय केले तर तेवढं मोठं इरोजन तुम्हाला प्रीमियममध्ये पाहायला मिळणार नाही आहे आणि मोठा लॉस दिसणार नाही स्क्रीनवरती. लॉट थोडेफार कमी करू शकता. तिथे एकदा SL हंटिंग होऊन मग या पद्धतीने मार्केट जाऊ शकतं. म्हणून खाली जी लेवल आहे ती आहे 22,980. 22,980 ब्रेक झाल्याच्या नंतर 22,920 आहे, 22,850 आहे, 22,800 आहे आणि 22,750 ही लेवल फायनल पाहायला मिळू शकते. हे लक्षात ठेवायचं. 22,980च्या खाली डेफिनेटली तुम्ही सेलिंग पोझिशनमध्ये जाऊ शकता. जर थोडंफार गॅपअप होतं आहे किंवा फ्लॅट नंतर वरती चालायला लागते ना तर होल्ड करा. म्हणजे काही वेट करायचं आहे फक्त आपल्याला कुठपर्यंत 23,200 240 पर्यंत. तिथून एक सेलिंग पोझिशन आपण शोधू शकतो. मग हे पूर्ण मोठं टार्गेटसुद्धा मिळू शकतं. जसं आज झालं गॅपअप नंतर जवळजवळ 400 पॉईंटचं तसंसुद्धा होऊ शकतं. जर 23,240च्या वरती निघते ना तर 30 ते 40% क्वांटिटीने तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. एक 100-125 पॉईंट तुम्हाला तिथून मिळतील, त्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता नाही आहे. कारण का 23,000 आहोत, 220च्या वरती जर तुम्ही बाईंग करताय तर एक 100-125 म्हणजेच शक्यतो बाईंग साईडचा ट्रेड उद्या वरती अवॉइड केला तरीही चालेल. फक्त गॅपडाऊनच्या केसमध्ये काय होऊ शकतं, जर मोठं गॅपडाऊन होतं आहे 100-125 पॉईंटचं, लक्षात घ्या 100 ते 125 पॉईंटचं जर गॅपडाऊन होतं आहे म्हणजे 22,900च्या आसपास एखादी 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनती आहे आणि तिचा हाय जर ब्रेक होतोय ना, मोठी कॅन्डल असेल तर 50%, छोटी कॅन्डल असेल तर लो तिचा SL प्लेस करून मग तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. लक्षात घ्या मोठं गॅपडाऊन झाल्याच्या नंतर एक बाईंगचा विचार करू शकता जो रिट्रेसमेंटसाठी किंवा जे काही SL हंटिंग आहे. कारण का आज जाताना सुद्धा आता बरेच जण पुट घेऊन गेलेले असतील, हे फॉर्मेशन आहे किंवा लोला बंद झालं आहे तर मग जर 100-125चं गॅपडाऊन ओपनिंग होते ना तर ते प्रॉफिट बुक करू शकतात. लक्षात घ्या बरेच जण काही 2-2, 3-3 दिवस घेऊन बसत नाही, त्याच्यामुळे ते प्रॉफिट बुकिंगमुळे एक रिट्रेसमेंट येऊ शकते. मग त्या रिट्रेसमेंटसाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता मोठ्या गॅपडाऊन नंतर. बाकी मोठं गॅपडाऊन झालं, रेड कॅन्डल बनते किंवा पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक होतो, डेफिनेटली हायचा SL प्लेस करून जे काही टार्गेट आपण डिस्कस केलेले आहे 22,750 पर्यंतचे त्यासाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. मोठे टार्गेट जे ओपन होत आहेत ते विकली ॲनालिसिसमध्ये मी डिस्कस केलेले आहेत. एक महत्त्वाचा इंडेक्स आहे, मी छोटे व्हिडिओ बनवतोय सध्याला त्यामुळे फक्त सांगून ठेवतो, मिड कॅपवरती लक्ष ठेवा. मिड कॅप जर अजून एक 11,800च्या खाली जर निघालं, चार्ट नाही लावते मी, फक्त सांगून देतो 11,800च्या खाली निघालं ना तर अजून एक मोठा फॉल 5 ते 6%चा फॉल तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो जर 11,800 ब्रेक झालं तर. त्याच्यावरती एक लक्ष ठेवा मिड कॅपवरती. आता बँक निफ्टीसुद्धा सेम सिच्युएशन आहे. बँक निफ्टीमध्ये महत्त्वाचे सपोर्ट ब्रेक होत आहेत कंटिन्युअस. आता उद्यासाठीची जी महत्त्वाची लेवल आहे वरती असणार आहे 49,200. हा स्विंग न पकडता आपण हा स्विंग का पकडतोय, कारण का जी व्हॉलेटिलिटी आहे, बाकीच्या बँक्सचा जो सपोर्ट आहे, कोटक बँक असेल किंवा ॲक्सिसमध्ये जे प्रेशर आहे, म्हणून एक जर तगडं रिव्हर्सल आलं तर ते तुम्हाला 49,200 पर्यंत घेऊन जाऊ शकतं. म्हणजे 49,200 ब्रेक होत नाही तोपर्यंत बायचा विचार करायचा नाही. इथे सेल ऑन राईटचा विचार तुम्ही करू शकता. पहिलं जर संधी तुम्हाला फ्लॅट ओपनिंग नंतर जाते तर कदाचित मार्केट इथूनच रिव्हर्स होऊ शकतं. ती लेवल आहे 48,950 किंवा 49,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे तिथून रिव्हर्सल येऊ शकतं. मग इथे तुम्ही सेलचा विचार करू शकता. इथे एक 200 पॉईंटसाठी बाईंग नाही केलं तरी चालेल. 49,200 जर ब्रेक होते तर तुम्ही बाईंग करून उद्यासाठी सुद्धा ती म्हणजे नेक्स्ट डेसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता. आता ज्या पद्धतीचं फॉर्मेशन बनलेलं आहे, जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन खाली यायला सुरुवात करते, ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तरीही तुम्ही ट्राय करू शकता. पण सेफर साईड 48,500 जर उद्या पुन्हा एकदा ब्रेक होते, डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. 48,300, 48,100 आणि 47,950
48,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ती एक, आणि जर या लेवल ब्रेक झाल्या तर उद्या तुम्हाला 47,800 आणि फायनल टार्गेट एक आठवड्यापूर्वी आपण डिस्कस केलेलं आहे ते 47,400 सुद्धा पाहायला मिळू शकतं. कदाचित उद्या 47,400 पाहायला मिळेल का नाही माहिती नाही, परंतु ती लेवल ओपन होत आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका. लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर चांगले टार्गेट मिळत आहेत. उलटं रिव्हर्सल किंवा सेलिंग साईडच्या ट्रेडमध्ये जास्त पैसा बनतो ऑप्शन ट्रेडरसाठी. फक्त त्याने बाकीचं जे बर्डन आहे की मार्केटमध्ये फॉल होतोय किंवा इन्व्हेस्टरचं जे उधारचं बर्डन आहे ना ते घेऊ नका. नक्की डाऊन साईडला किंवा बेरिश ट्रेडमध्ये बेरिश फॉर्मेशन ज्यावेळेस मार्केटमध्ये असतं चांगला पैसा बनतो ऑप्शन ट्रेडरसाठी. फक्त संयमाने आणि रिस्क रिवॉर्ड रेशो योग्य ठेवून ट्रेड करा. जरी माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.